श्री स्वामी समर्थ. थांब, शपथ आहे तुला. तुला आज हे ऐकावेच लागेल, नाहीतर उद्याचा सूर्य तुझ्या आयुष्यात संकटाचा डोंगर घेऊन उगवेल. होय माझ्या लेकरा, हा स्वतः श्री स्वामी समर्थाचा तुला एक दिलेला निर्वाणीचा इशारा आणि आशीर्वाद आहे. तू सध्या ज्या परिस्थितीतून जात आहेस ते मला माहीत आहे. म्हणूनच आज मी स्वतः तुझ्यासाठी हे 25 दिव्य संदेश घेऊन आलो आहे. हे नुसते शब्द नाहीत, तर तुझ्या हात धरून तुला संकटातून बाहेर काढणारी माझी लीला आहे. शांत हो आणि माझे हे शब्द काळजात साठवून ठेव. मी तुझ्या राहो ऐकला आहे. रात्रीच्या अंधारात जेव्हा तू उशीवर डोके ठेवून रडतोस ना, तेव्हा तुझ्या डोळ्यावरून फिरवणारा हात माझाच असतो. घाबरू नकोस, मी आहे ना. परिस्थिती कितीही भयानक असली तरी तुझा कोलमडलेला संसार सावरणारा मी समर्थ आहे. लोकांनी नाकारलं तरी मी स्वीकारलं. ज्यांनी तुला आज वाऱ्यावर सोडलं त्यांना तुझी किंमत एक दिवस नक्की कळेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या कर्माचा हिशोब माझ्याकडे. कोणी तुझे मन दुखावले असेल तर त्याचा न्याय मी करणार. तू स्वतःचे रक्त आटवू नकोस. ही माझीच लीला आहे. आज जे संकट तुला संपवायला आले आहेत असे वाटतंय, ते खरं तर तुला मजबूत करण्यासाठी माझीच एक योजना आहे. उद्याचा सूर्य बदलणारा. तू हा संदेश ऐकतो आहेस ना? समजून घे की उद्याचा संकटाचा डोंगर मी आताच भुवी सपाट केला आहे. तुझी भक्ती वाया जाणार नाही. तू घेतलेला माझा प्रत्येक नाव, तुझी प्रत्येक सेवा माझ्या चरणी जमा आहे. संयम सुटू देऊ नकोस. जेव्हा सगळी दारे बंद होतात तेव्हा मी तुझ्यासाठी एक नवीन आणि मोठा रस्ता उघडत असतो. तुझ्या घरात माझा वास आहे. तू मला पाहू शकत नाहीस, पण तुझ्या घरातील कठीण प्रसंगात मी अदृश्य रूपाने तुझ्या पाठीशी उभा असतो. पैशांपेक्षा श्रद्धा मोठी. तुझ्याकडे मला द्यायला संपत्ती नसेल तरी चालेल, मला फक्त तुझे निस्मित प्रेम आणि भाव हवा आहे. माझा अनुभव तुला येईल. डोळे मिटून मनापासून हाक मार. तुला माझी उपस्थिती जाणवल्याशिवाय राहणार नाही. काळजी सोडून दे. जे तुझ्या नशिबात आहे ते मी तुला मिळवून देणारच, आणि जे तुझ्या हिताचे नाही ते तुझ्यापासून दूर ठेवणार. तू एकटा नाहीस. संपूर्ण जग जरी तुझ्या विरोधात गेले तरी हा स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाही. वाईट नजरेचा नाश तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर टाकलेली प्रत्येक वाईट नजर मी माझ्या अंगाराने भस्म केली आहे. तुझे अश्रू पुसायला मी आलोय. खूप सोसलेले तू आतापर्यंत, पण आता थांब. आता तुझ्या हा पाठीराखा उभा राहिला आहे. मी परीक्षा घेतो, अंत नाही. मी तुझी परीक्षा नक्कीच घेईन, कारण मला तुला सोन्यासारखे चमकवायचे आहे, पण तुला कधी खचू देणार नाही. शरण ये. तुझ्या सगळ्या चिंता, तुझे सगळे प्रश्न माझ्या चरणी अर्पण कर आणि हलका हो. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हा माझा तुला दिलेला अखंड आशीर्वाद आहे. लोकांचे बोलणे मनाला लावू नकोस. लोक आज नाव ठेवतील, उद्या कौतुक करतील. तू फक्त माझ्याकडे बघून चालत राहा. तुझ्या मुलाबाळांचे रक्षण मी करेन. तुझी चिंता माझी आहे. तुझ्या कुटुंबाची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. हा योगायोग नाही. आज तू हा संदेश ऐकत आहेस, हा योगायोग नाही. तुला संकटातून वाचवण्यासाठी मीच तुला इथे खेचून आणले आहे. हृदयात मला साठव. मंदिरात येण्याची गरज नाही. जेव्हा तू संकटात असेल तेव्हा तुझ्या हृदयात डोकावून बघ, मी तिथेच सापडेल. धीर धर. वेळ जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यातील कष्टाचे दिवस आता संपत आले आहेत. सुखाची पहाट अगदी जवळ आहे. तुझा विश्वास हीच माझी ताकद. जितका दृढ तुझा विश्वास असेल
तितकीच मोठी माझी लीला तुझ्या आयुष्यात घडेल. मी सदैव तुझ्या सोबत आहे. मृत्यूच्या दारापर्यंत आणि त्यानंतरही मी तुझा हात कधी सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. माझ्या लेकरा, आता तुझे डोळे पुस आणि चेहऱ्यावर हसू आण. स्वामी तुझ्या पाठीशी असताना उद्याच्या संकटाची काय भीती. आज रात्री शांत झोप, कारण तुझ्या आयुष्याची दोरी आता माझ्या हातात आहे. जर तुम्हाला स्वामींचा हा साक्षात अनुभव आणि संदेश मनाला लागला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. स्वामींच्या या लीलेचा प्रसार करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.